होळीच्या दिवशी सर्व स्त्रियांनी व पुरुषांनी आवर्जून पाळा हे नियम. होळीच्या दिवशी आपण जर काही नियमांचे पालन केले तर आपण केलेल्या पूजेचं, सेवेचं, उपायांचं आपल्याला फळ पाहिजे असेल तर आपण होळीच्या दिवशी हे काही नियम आवर्जून पाळले पाहिजेत. तर यावर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी 2 मार्च 2026 सोमवारी सायंकाळी 5:55 सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी संध्याकाळी 5:07 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे होळी दहन 2 मार्च रोजी केले जाईल. त्यामुळे दुसऱ्या दिवशी 3 मार्च रोजी रंगपंचमीचा सण, ज्याला आपण धुलिवंदन असे म्हणतो, तर तो मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल. होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावेत, चला तर मग आपण ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर होळी दहनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, समृद्धी आणि शांती येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, काळे तीळ, 10 शेणाच्या गोवऱ्या, साखर, तांदूळ आणि गहू वापरावे. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाकाव्यात. या दिवशी गरिबांना दान करा, कारण होळीच्या दिवशी दान करणे अतिशय शुभ मानले जाते. तर या दिवशी कोणते नियम आहेत ते आपण खालीलप्रमाणे पाहूया. होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात. तसेच या दिवशी पैसे देऊ सुद्धा नये आणि घेऊ सुद्धा नये, त्यामुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका. पूजेदरम्यान हे कपडे परिधान करणे अशुभ मानले जाते. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने स्पर्श करू नका. या दिवशी तांत्रिक जादूचा धोका जास्त वाढलेला असतो, कारण या दिवशी बरेच जण आपल्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात आणि ते उपाय करून त्या वस्तू बाहेर टाकत असतात. त्यामुळे त्या वस्तूला चुकूनही स्पर्श करू नका आणि ते उपाय आपल्यावरच उलटण्याची शक्यता असते. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचा अग्नी पाहू नये, हे अशुभ मानले जाते. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये व होळीची पूजा देखील करू नये. ज्यांना होळीच्या दिवशी 4था दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून होळीला 3 प्रदक्षिणा घालाव्यात व नैवेद्य दाखवावा. होलिका दहनाची पूजा करताना स्त्रियांनी पूर्वेकडे तोंड करून बसावे. दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये. होलिका दहन करताना प्लास्टिक किंवा रॉकेलने होळी पेटवू नये. होलिका दहन नेहमी कापूर वडीचा वापर करून पेटवावी. होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनवू नये. त्याचप्रमाणे मद्यपान देखील करू नये. ज्यांना सूतक असेल, मासिक धर्म असेल त्यांनी होलिकेची पूजा करता येणार नाही. मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर पूजा करू नये. होळीच्या दिवशी 5वा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन घर स्वच्छ करून घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी. होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे. कुठेही घाण ठेवू नये. घरात जर का घाण असेल, कचरा असेल, धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते आणि होळीच्या दिवशी जर का घरात या सर्व गोष्टी असतील तर माता लक्ष्मी आपल्या घरात चुकूनही येत नाही. माता लक्ष्मी घरातून निघून जाते. होळीच्या दिवशी बाहेर मोठ्या प्रमाणात तांत्रिक क्रिया केल्या जातात, म्हणून होळीच्या दिवशी कोणी चुकूनही काही खायला दिले तर ते चुकूनही खाऊ नये. होलिका दहन आनंदानेच करावे. या दिवशी आणि दुसऱ्या करीच्या दिवशी कोणी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये. कोणाचाही अपमान करू नये. कोणाशीही भांडू नये, कारण होळी हा सण वाईटावर विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो. होळीच्या दिवशी होळीची राख पुरुषांनी
कपाळाला लावायची आहे आणि महिलांनी गळ्याला लावायची आहे. यामुळे आपली कीर्ती वाढते, प्रगती वाढते अशी धार्मिक मान्यता आहे. होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र किंवा गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं आणि आपण केलेल्या पूजेचं पूर्ण फळ आपल्याला मिळतं. होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची राख थोडी घरी आणायची आहे आणि ती आपल्या घराच्या सर्व कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची आहे. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष नष्ट होतात. होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं, वडाच्या झाडाचं आणि पिंपळाच्या झाडाचे लाकूड वापरू नये. यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते, कारण ही सर्व झाडे शुभ असली तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये. होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकूनही अपमान करू नये. यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते. त्याचप्रमाणे मुलींचा देखील अपमान करू नये, तसेच मोठ्या आईवडिलांचा देखील अपमान करू नये. होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी कर असल्यामुळे या दिवशी पती पत्नीने चुकूनही एकत्र झोपू नये. आपण होळीला पुरणपोळीचा नैवेद्य होळीच्या दिवशी करत असतो. होळी आणि पुरणपोळी यांचे अगदी जवळचं नातं आहे. बऱ्याच जणांच्या घरी शक्यतोवर पुरणपोळीच केली जाते. तर पुरणपोळी असेल तर त्याचा नैवेद्य किंवा तुम्ही जे काही गोडधोड या दिवशी बनवलं असेल तर त्याचा नैवेद्य सुद्धा तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा असतो. 1 खोबऱ्याची वाटी, 1 पाण्याने भरलेला नारळ, विड्याचे पान, लवंग हे होळीमध्ये अर्पण करावं. आता होळी पेटवल्यावर तुम्ही प्रार्थना करू शकता. तुमच्या मनातील जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आहे ती जाण्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. किंवा तुम्ही स्वतःच्याच मनाशी एक निश्चय करायचा आहे की मी या गोष्टींचा आजपासून त्याग करत आहे. माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही वाईट झाले आहे तर ते मी या होळीच्या अग्नीमध्ये दहन करत आहे. तर अशा पद्धतीने सर्व नकारात्मक गोष्टी या दिवशी सोडून द्यायच्या आहेत आणि एका नवीन जीवनाला सुरुवात करायची आहे. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही वाईट गोष्टी आहेत किंवा आपल्या आजूबाजूला काही अशा गोष्टी घडतात त्याचा आपल्याला खरोखरच खूप त्रास होतो, तर त्या सर्व गोष्टी आपल्याला होळीच्या अग्नीमध्ये स्वाहा करायच्या आहेत. धन्यवाद.